म्हणजे जी आपण मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी करतोय ते कोफ्त्याचे जे बॉल्स असतात ना जे आपल्याला फार आवडतात तर ते आपण आता बॉल्स तयार करून घेऊ. टाकूया आपण त्याच्यात. हो. कसं टाकायचे? ते गोल करून टाकायचे त्याच्यात आणि ते आपल्याला लगेच काढून घ्यायचं ना? नाही, ते होईपर्यंत आपण एकीकडे करी बनवूया. आता झालेलेच आहेत आता आपले. गुलाबी कलर येईपर्यंत ते तळायचे. म्हणजे झाले की ते खरपूस झाले ते काढून घ्यायचे. ओके. बर. वा वा वा, क्या बात है. गॅस बंद करूयात मग आपण. ओके. वा वा वा. मोड आलेल्या मुगाचे हे जे कोफ्ते आहेत ते तयार झालेले आहेत. गरम गरम खावेसे वाटतात पण नको. मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी खाण्यात मला जरा जास्त इंटरेस्ट आहे कारण ते काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे. आता काय करायचं पुढे? आता आपण करी बनवून घेऊया. करी बनवून घ्यायची. बरं, काय लागणार आहे? तेल घाला त्याच्यात. किती लागणार तेल बघा आधी? बस पुरे. बस. जिरं घाला. जिरं घालायचं. जिरे आपण घातले. मेथीचे दाणे घाला थोडे. बरं. कढीपत्ता घाला. कढीपत्ता. थोडं तडतडलं का हिंग घाला. थोडा हिंग घालायचं. बस पुरे. बस. आता हे ओलं खोबऱ्याचं वाटण. ओके. सगळं लागेल? हो हो चालेल. म्हणजे ते जाडसरपणा येतं चांगलं. बरोबर. मेथी घातली आपण. मेथीमुळे थोडासा कडूसरपणा येतो, वास चांगला येतो. बरोबर. पुढे आता थोडं हळद घाला त्याच्यात. बरं. हळद. तुम्हाला पिवळी हवी असेल तर हळद घालायची, नको असेल तर सफेद पण होते. अशी पण ठेवू शकतो. हो अशी पण ठेवू शकतो तुमच्या आवडीनुसार. आवडीनुसार. बरं. आता दही घाला त्याच्यात. बस. आता पाणी घ्या त्याच्यात. लगेच पाणी घालायचं? हो हो, कारण ते गुठ्ठी वगैरे होईल ना त्याची. बरोबर. बघा किती लागणार आहे. 1 मिनिट टाका. बस. पुरे. बरं बरं. मीठ घाला आपल्याला चवीनुसार. आता उकळी येऊ देत. उकळी आल्यानंतर ते आपण पोक्ते केलेले आहेत मोड आलेले. बरं. उकळी आली आहे त्याला. उकळी आलेलीच आहे आता त्याला. आता बंद करूया आपण. आता काय? आता ते गरम गरमच पोक्ते त्याच्यामध्ये घाला. आम्ही हे मोड आलेल्या मुगाचे कोफ्ते तयार केले, छान डीप फ्राय करून घेतले आणि आता ते या कढीमध्ये आपण सोडतोय. बरोबर. आणि तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे खोबरं वरतून सजावटीसाठी घालूयात मग. ओके. वा, हे खोबरं आपण याच्यावरती घातलं. अशा प्रकारे तयार झालेली आहे मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी. किती हातभार लावलाय मी तुमच्या कामात, खरं सांगा बरं. खूप खूप मदत केली. धन्यवाद धन्यवाद. तुम्हालाही करायची असेल तर पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले मूग, खोबरं, दही, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मेथीचे दाणे, ओलं खोबरं, मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, कॉर्नफ्लोअर, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग, लसूण, मिरच्या आणि जिरं घालून मिश्रण वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये तयार वाटण, कॉर्नफ्लोअर, मीठ, हिंग आणि हळद घालून सर्व एकत्र करून त्याचे गोळे बनवून ते गरम तेलात तळून घ्यावेत. कढी बनवण्यासाठी प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिंग, ओल्या खोबऱ्याचं वाटण, हळद, दही, पाणी आणि मीठ घालून एक उकळी घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोफ्ते घालावेत आणि ओल्या खोबऱ्याची सजावट करून डिश सर्व्ह करावी. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.